1970चा काळ. बिहारमधल्या आनंदपूर मधली एक मुलगी, पण लवकरच तिला नवऱ्यासोबत घरातून वेगळं करून दिलं आणि वाट्याला आली ओसाड पडी 1 एकर जमीन. लग्नानंतर 10 वर्ष मूल होत नव्हतं म्हणून तिला हिणवलं गेलं, टोमणे मारले, पण ती थांबली नाही. तिने माहेरी जाऊन पुन्हा 10वी पूर्ण केली आणि गरिबीवर मात करण्यासाठी शेती करायचं ठरवलं. कृषी विद्यापीठांकडून प्रशिक्षण घेऊन वैज्ञानिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. पण शेताचे निर्णय घेते म्हणून त्यांचे सासरे त्यांना आणि त्यांच्या पतीला मारायचे. तरीही न थांबता या महिलेने सायकल शिकून लोणचं विकायला सुरुवात केली आणि तिथेही तिची मानहानी होत होती. बाई सायकल चालवते, गावगावी हिंडते, घराची इज्जत घालवते, पण याच महिलेमुळे आज या गावाची ओळख देशभरात झाली. सायकलवरून लोणचं विकणारी ही महिला पुढं हजारो महिलांना रोजगार देणारी ठरली. एवढंच नाही तर त्यांच्या लोणच्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांना थेट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी फोन केला होता आणि 2019 मध्ये देशातल्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या पद्मश्री पुरस्काराच्या त्या मानकरी बनल्या. कोण आहेत या महिला? तर या आहेत राजकुमारी देवी, ज्यांना आज संपूर्ण देश किसान चाची म्हणून ओळखतो. पण कोण आहेत या किसान चाची आणि राजकुमारी देवी पासून ते किसान चाची पर्यंतचा त्यांचा प्रवास कसा होता, पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. कर्तृत्ववानतीच्या 5व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राजकुमारी देवी यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील होते शिक्षक. त्यांनी आपल्या मुलीला खूप प्रेमाने वाढवलं, पण लहान वयातच म्हणजे अवघ्या 15व्याच वर्षी त्यांचं लग्न एका शेतकरी कुटुंबात लावून दिलं आणि तिथून त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली. त्यांचा विवाह अवधेश कुमार चौधरी यांच्यासोबत झाला. त्यांच्या सासरी एकत्र कुटुंब पद्धत होती, पण सासरी गेल्यानंतर फार कमी दिवसातच त्यांना पतीसोबत घरापासून वेगळं करण्यात आलं आणि त्यांच्या वाट्याला आली फक्त 1 एकर जमीन, तीही बऱ्यापैकी ओसाड. आणि त्याच जमिनीवर उभा करायचा होता संसार. त्यात अनेक वर्ष मूलबाळ होत नव्हतं, त्यामुळं त्यांना सतत टोमणे आणि अपमान सहन करावे लागत होते. समाज आणि कुटुंब दोघांनीही त्यांना कमी लेखलं. काही जण तर म्हणायचे, सकाळी हिचा चेहरा पाहिला की अपशकुन होतो. अशा वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला शिक्षणाचा आणि त्या माहेरी परतल्या. त्यांनी मॅट्रिक पास केलं. अखेर 1983 मध्ये त्यांना मुलगी झाली, पण तरीही परिस्थिती काही बदलली नाही. उलट आणखी अपमान सहन करावा लागला, कारण मुलगी झाली आणि दुसरी सुद्धा मुलगी झाली. कालांतरानं तिसरा मुलगा झाला. आता घरात 5 लोक झाली होती, पण पैशाची तंगी कायम होती. त्यांच्या पतीकडे कायमस्वरूपी असं काही काम नव्हतं, त्यामुळे बऱ्याचदा बेरोजगारीला तोंड द्यावं लागायचं. घर चालवण्यासाठी रस्त्याच्या कडेला छोटंसं दुकान टाकून ते तंबाखू विकायचे. पण तरी पुढे काय करायचं हा प्रश्न होताच. राजकुमारी देवींनी ठरवलं, रडत बसून काही होणार नाही, काहीतरी करून दाखवायचं. त्यांनी शेतीत उतरायचं ठरवलं. त्या काळात गावातल्या महिलांनी शेतात काम करणं वेगळं नव्हतं, पण स्वतः निर्णय घेणं, शेतमाल विकणं आणि व्यवसाय करणं हे मात्र महिलांसाठी स्वीकारण्यासारखं नव्हतं. राजकुमारी देवींनी शेतात उतरायचं ठरवलं आणि वाट्याला आलेली अवघी 1 एकर जमीन पूर्णपणे बदलून टाकली. हा बदल कसा झाला? त्यावेळी शेतकरी तंबाखू आणि भांग यासारखी पिकं घ्यायची. त्यांच्या जमिनीतही तीच पिकं घेतली जात होती. परंतु राजकुमारी देवी यांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. त्या काळात त्यांनी राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विश्वविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र इथं जाऊन आधुनिक शेतीचं प्रशिक्षण घेतलं. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विश्वविद्यालय हे 1970 मध्ये स्थापन झालं, पण खरं तर याचा इतिहास ब्रिटिश सत्तेपासूनचा आहे. 1796 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने या भागाचा ताबा घेतला. पुढे इथं घोड्यांच्या पैदाशीचं केंद्र आणि तंबाखू संशोधनासाठी प्रयोग सुरू करण्यात आले. 1 एप्रिल 1905 ला इथं इम्पिरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली. याच संस्थेमुळे भारतात संघटित कृषी संशोधन आणि कृषी शिक्षणाची सुरुवात झाली. पुढे याच संस्थेचं नाव बदलत इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट करण्यात आलं, म्हणजेच IARI. पण 1934च्या भूकंपामुळे ही संस्था 1936 ला दिल्लीत हलवण्यात आली. मात्र पुसा हे भारतातलं कृषी संशोधनाचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जात राहिलं. त्यामुळे 1970 मध्ये पुसा इथं राजेंद्र कृषी विश्वविद्यालय स्थापन झालं. तिथं जाऊन प्रशिक्षण घेऊन राजकुमारी देवी यांनी शेतीला सुरुवात केली. तिथूनच त्या शेतीसाठी बियाणं आणायच्या,
सुरुवातीला त्यांनी पपई आणि सुरणाची शेती केली. सुरणाची शेती करणाऱ्या त्या जिल्ह्यातल्या पहिल्या शेतकरी होत्या. पण फक्त पीक घेऊन थांबायचं नाही हा त्यांचा विचार होता. त्या म्हणायच्या बाजार नसेल तर पीक वाया जाईल, पण त्याचं दुसरं उत्पादन बनवलं तर त्यातून पैसा मिळू शकतो. मग त्यांनी सुरणाचं पीठ बनवलं, लोणचं बनवलं, मुरंबे बनवले. आंबा, आवळा, लिंबू, मिरची, आले, फणस, करवंद अशा अनेक पदार्थांचे लोणचे आणि मुरंबे तयार करायला त्यांनी सुरुवात केली. 2002 मध्ये त्यांनी फूड प्रोसेसिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि अगदी छोट्या स्तरावर व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांच्याकडे भांडवल नव्हतं. त्यांनी हा व्यवसाय सुरू केला फक्त 150 ते 200 रुपयांपासून. पण अजून एक अडचण होती, बनवलेले पदार्थ विकायचे कसे? त्यामुळे त्यांनी एक मोठा निर्णय घेतला, सायकल शिकण्याचा. सायकल शिकणं तशी काही मोठी गोष्ट नाही, पण 40व्या वर्षी सायकल शिकणं नक्कीच मोठी गोष्ट ठरतं. त्या काळात गावातल्या बाईने सायकल चालवणंही लोकांना खटकायचं. लोक म्हणायचे, बघा ही बाई सायकलवर फिरते, बाई सायकलवर जाऊन बाजारात वस्तू विकते, घराची इज्जत घालवते. असा म्हणत लोकांनी सुरुवातीला त्यांच्यावर बहिष्कार टाकला. विरोध फक्त समाजातून नाही तर घरातूनही होत होता. त्यांच्या सासऱ्यांनाही त्यांचं काम मान्य नव्हतं. त्या शेतात गेल्या की घरात भांडणं व्हायची. त्यांना आणि त्यांच्या पतीला मारहाणही झाली. सुरुवातीला त्यांच्या पतीलाही त्यांचं सायकल चालवणं पटत नव्हतं. ते म्हणायचे, सायकलवरून सामान विकणं मला चांगलं नाही वाटत. पण जसा जसा समाजाचा आणि घरच्यांचा विरोध वाढत गेला तसा राजकुमारी देवींचा निर्धार आणखी मजबूत झाला. पण राजकुमारी देवी थांबल्या नाहीत. राजकुमारी देवी सायकलवरून गावोगावी फिरू लागल्या. जत्रा, मेळे, बाजार, घराघरात एवढंच नाही तर हॉस्पिटल आणि बँकांपर्यंत जाऊन त्या लोणचं विकू लागल्या. लोकांना चव समजावी म्हणून छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये त्या लोणचं चाखायला द्यायच्या. लोकांना चव आवडली आणि हळूहळू त्यांची उत्पादनं लोकप्रिय होऊ लागली. ज्या लोकांनी त्यांना हिणवलं होतं तेच लोक त्यांना आदराने किसान चाची म्हणू लागले. राजकुमारी देवी वेगवेगळ्या कृषी मेळाव्यात सहभागी व्हायच्या. तिथं त्यांनी बनवलेले पदार्थ, भाज्या आणि फळं विकायच्या. अशाच एका कृषी मेळाव्यात त्यांनी पिकवलेल्या भाज्या आणि फळांचा पहिला क्रमांक आला. पण त्यांनी हे यश स्वतःपुरतं ठेवलं नाही. गावातल्या महिलांना त्यांचं काम दिसू लागलं होतं. अनेक महिला त्यांच्याकडे शिकण्यासाठी येऊ लागल्या. राजकुमारी देवी यांनी महिलांना लोणचं, मुरांबा, पापड, सत्तू, जाम, जेली अशा पदार्थांचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. हळूहळू शेतकरी त्यांना गावोगावी बोलावू लागले. त्यांनी गावातल्या महिलांना एकत्र आणायला सुरुवात केली. त्यांना वाटायचं महिला शेतीत खूप काम करतात, पण त्यांना मान आणि पैसा मिळत नाही. मग त्यांनी महिलांना सांगितलं, दिवसातले 4 तास जरी मिळाले तरी वाया घालू नका. काहीतरी तयार करा, विक्री करा, स्वतःच्या पायावर उभं राहा. त्या महिलांना सांगायच्या, प्रत्येक महिलेकडं काही ना काही कौशल्य असतं, फक्त ते ओळखून तसं वापरायला हवं. यातून त्यांनी महिलांचे स्वयंसहाय्यता गट तयार करायला सुरुवात केली. 2002 मध्ये पहिला गट तयार झाला आणि पुढच्या काही वर्षात त्यांनी तब्बल 36 स्वयंसहाय्यता गट उभे केले. सुमारे 360 महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिलं. आज त्यांच्यासोबत 250हून अधिक महिला काम करतायत. या महिलांना त्यांनी फक्त लोणचं, जाम, जेली, पापड एवढंच नाही तर मशरूम उत्पादन, गांडूळ खत, मधमाशी पालन, मासे पालन, मातीच्या वस्तू बनवणं अशा अनेक गोष्टी शिकवल्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने शेती कशी करायची याचंही ज्ञान दिलं. अनेक गरीब महिलांना यातून रोजगार मिळाला, आत्मविश्वास मिळाला आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद मिळाली. राजकुमारी देवी रोज 40 ते 50 किलोमीटर सायकल चालवत गावोगावी जायच्या. त्यांचं काम आता संपूर्ण बिहारमध्ये चर्चेत येऊ लागलं होतं. 2003 मध्ये सरैया इथं आयोजित कृषी मेळाव्यात तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा सन्मान केला. त्यानंतर 2007 मध्ये बिहार सरकारकडून त्यांना किसान श्री हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. आणि याच पुरस्कारानंतर सायकल चाची या नावाचं रूपांतर किसान चाची मध्ये झालं. आता त्यांचं नाव बिहारच्या बाहेरही पोहोचू लागलं होतं. यानंतर सरकारनं त्यांना वेगवेगळ्या पंचायतांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी दिली. त्या गावोगावी जाऊन किसान शाळा भरवू लागल्या. 2013 मध्ये व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण मिळालं. त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या फूड प्रोसेसिंग मॉडेलचं कौतुक केलं. गांधी मैदानातल्या कार्यक्रमात त्यांनी किसान चाची यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चाही केली. किसान चाचींचा व्यवसाय वाढला. त्यांच्या लोणच्यांची चव देशभर पोहोचली. त्यांच्या लोणच्यांचे 23 प्रकार तयार होऊ लागले. मुंबई, दिल्ली, झारखंड, बिहार आणि परदेशातही त्यांची उत्पादनं जाऊ लागली. एकदा दिल्लीच्या प्रगती मैदानात त्यांचा स्टॉल लागला होता. अचानक फोन आला. समोरून आवाज आला, मी अमिताभ बच्चन बोलतोय.
त्यांच्या पतींना वाटलं कुणीतरी मस्करी करतंय आणि त्यांनी फोन कट केला. पण पुन्हा पुन्हा फोन येत राहिला. शेवटी त्यांनी फोन तिथल्या एका अधिकाऱ्याला दिला आणि त्याला खात्री पटली. त्याने सांगितलं की खरोखरच अमिताभ बच्चन बोलतायत. अमिताभ बच्चन यांनी किसान चाचींच्या कामाचं आणि त्यांच्या लोणच्याचं कौतुक केलं. यानंतर किसान चाचींना मुंबईला बोलवण्यात आलं, तेही रियालिटी शो मध्ये येण्यासाठी. आज की रात है जिंदगी आणि पुढे कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी झाल्या. अमिताभ बच्चन त्यांच्या कामाने इतके प्रभावित झाले की त्यांनी किसान चाचींना 5 लाख रुपये, आटा चक्की आणि साड्याही भेट दिल्या. काळ बदलत गेला. आपणही लँडलाईन वरून बटनांच्या मोबाईलवरून स्मार्टफोनच्या जगात वावरायला लागलो आणि किसान चाचीही काळासोबत बदलत गेल्या. त्या ऑनलाईन व्यवसायातही उतरल्या. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उत्पादनं विकायला त्यांनी सुरुवात केली. त्यांचं लोणचं इतकं प्रसिद्ध झालं की त्यांच्या नावाने बनावट उत्पादनं विकू लागली. त्यामुळे त्यांच्या लोणच्यांच्या डब्यांवर किसान चाची नाव कोरलं जाऊ लागलं. त्यांच्या उत्पादनांना आता देश विदेशातून मागणी येऊ लागली. 2019 मध्ये त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण आला. 25 जानेवारीला राष्ट्रपती भवनातून फोन आला. त्यांना सांगण्यात आलं, तुम्हाला पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. सुरुवातीला त्यांना पद्मश्री म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. 11 मार्च 2019 रोजी त्यांनी अभिमानाने देशाचा हा मोठा सन्मान स्वीकारला. आज वयाची 70 पार केल्यानंतरही किसान चाची थांबलेल्या नाहीत. डॉक्टरांनी सायकल चालवू नका असं सांगितलं तरीही त्या आज महिलांसोबत बसून लोणचं बनवतात, प्रशिक्षण देतात आणि महिलांना आत्मनिर्भरतेचे धडे शिकवतात. त्या आजही म्हणतात, महिला कुणापेक्षा कमी नाहीत, फक्त त्यांना संधी द्या, साथ द्या, मग तुम्हाला त्यांची ताकद दिसेल. एक महिला शिकली की तिच्या सोबत संपूर्ण घर शिकतं. मूल होत नाही म्हणून, मुलगी झाली म्हणून किंवा सायकल चालवते म्हणून, व्यवसाय करते म्हणून, अगदी शेतीचे निर्णय घेते म्हणून पुरुषसत्ताक समाजाच्या मानसिकतेतून ज्या महिलेचा अपमान झाला, टोमणे सहन करावे लागले, तीच महिला आज हजारो महिलांच्या आयुष्यात आशेचा किरण बनलीये. सायकलवरून लोणचं विकणाऱ्या त्या हातांनी आज हजारो महिलांना स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखवलाय. ही आहे किसान चाची म्हणजेच राजकुमारी देवी यांची गोष्ट. त्यांनी फक्त लोणचं नाही बनवलं, तर हजारो महिलांच्या आयुष्यात आत्मविश्वासाची चव निर्माण केली. किसान चाचींची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि आमची ही कर्तृत्ववान महिलांची सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा एपिसोड पाहण्यासाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.